मित्र बघा, ही तुळस आहे जी प्रत्येकाच्या अंगणामध्ये एका वृंदावनामध्ये आपल्याला प्रत्येक घरासमोर हे पाहायला मिळते. पूर्वजांनी त्याची व्यवस्था आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. वातावरण शुद्ध करते. वातावरणातली जे घातक जंतू आहेत ते जंतूंचा नाश करते. हिच्या पानांचा उपयोग जखम झाल्यानंतर, जर आपल्याला ताजी जखम झाली, काही घाव शस्त्र लागलं, घाव लागला, काही लागला, तर याच्या पानांचा रस त्या जखमेवर टाकला तर ते जखम लवकर भरून येते. त्याच्यामध्ये पाणी होत नाही, ही गॅरंटी आहे. तुम्ही करून बघा. पाल्याचा रस जखमेवर टाकल्यानंतर ती एका क्षणामध्ये, काही क्षणातच ते रक्त वाहणं बंद होतं त्याच्यामधलं. यासारखं औषध माझ्या मतानं नाही आहे. इतकं जबरदस्त औषध याचे अनुभव आहे. कडू, उष्ण, तिखट असे तिन्ही गुण हिच्यामध्ये भरलेले आहेत. ही वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषाचा नाश करणारी वनस्पती आहे. बघू शकता, ही इथं भरपूर झाडं होती. हे पूर गेल्यामुळे हे झाड सुद्धा मोडून गेलेलं आहे. याचं बुंदा बघा केवढा आहे. खूप मोठं झाड झालेलं होतं हे, पण आता हे मोडलंय पुरानं, पाण्यानं मोडून गेलेलं आहे. आता ह्या मंजिऱ्या मी काढणार आहे, कारण मी याचा उपयोग औषधामध्ये करत असतोय. बघा, याला भरपूर प्रमाणात मंजिऱ्या आलेल्या आहेत आता, आणि ह्या काढायला आलेल्या आहेत. आता या सर्व मंजिऱ्या मी काढून घेणार आहे. मित्र, जोपर्यंत या तुळशीच्या झाडाला फुलं येत नाहीत तोपर्यंत याचा जो औषधी गुणधर्म आहे हा पानामध्ये भरपूर असतो. आणि ज्यानंतर याला फुलं यायला, म्हणजे हे मंजिऱ्या यायला सुरुवात होते, आणि ज्यावेळेस हे झाड वाळत येत आहे त्याच्यानंतर त्याचे जे गुणधर्म आहेत ते याच्या बियामध्ये शोषले जातात. त्याच्यामुळे हे बी याचं खूप कामाचं महत्त्वाचं औषध आहे. या बियाचं जर आपण सेवन केलं तर याच्यामुळे मूळव्याध बरा होतो. याच्यामुळे शीघ्रपतनचा त्रास आपला नाहीसा होतो. त्याच्यानंतर हे रक्त शुद्ध करणार आहे, पचनक्रिया व्यवस्थित करणार आहे, लिव्हरवरचं चांगलं औषध आहे. तुमच्या पोटात आतमध्ये कुठं जखमा झालेल्या असतील तर या जखमासुद्धा याच्या बियानं बऱ्या होतात. आपण फक्त तुळशीला दारापुरतं लावण्यापुरतंच मर्यादित ठेवतोय, पण हे खूप महत्त्वाचं आणि औषधी झाड आहे. म्हणूनच पूर्वजांनी याची व्यवस्था आपल्या अंगणामध्ये केलेली आहे. कित्येक धार्मिक ग्रंथामध्ये या झाडाला महत्त्व आहे. जसं याला धार्मिक महत्त्व आहे तसं औषधी महत्त्व सुद्धा आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा. ज्या लोकांना शीघ्रपतनचा त्रास आहे त्या लोकांनी याच्या मंजिऱ्याचं जे चूर्ण असतं, 1 चम्मच चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ जर दुधाबरोबर घेतलं किंवा कोमट पाण्याबरोबर जरी घेतलं तुम्ही, तरी पण याचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला पाहायला मिळेल, हा माझा अनुभव आहे. तुम्ही करून बघा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जा. बऱ्याच लोकांना मी औषधं देतोय, चांगले रिझल्ट आहेत भावांनो. त्यामुळं या वनस्पतीचे अनुभव नक्की घ्या. ही तुळस सगळ्यांच्या दारामध्ये असते, आपल्याला पाहायला मिळते.
माझ्या मूळव्याधच्या मी जे औषधं देतो त्याच्या प्रत्येक औषधामध्ये मी तुळशीच्या बियांचा वापर करतो, कारण हे शरीराला थंडावा देणार आहे, शरीरातली उष्णता संपूर्णपणे नाहीशी करणार आहे. ज्या लोकांना उन्हाळीचा त्रास आहे त्यांनी रोज 1 चम्मच बी याचं चूर्ण सकाळी घेतलं तर 1-2 दिवसात त्याच्यात सुद्धा चांगला आराम वाटतो. शरीरातली उष्णता पूर्णपणे काढून टाकतं भावनो. माझ्या अनुभवानुसार याच्यासारखं औषध नाही आहे. खूप चांगलं औषध आहे. शरीरातली रक्तदोष दूर करतं, पचनक्रिया वाढवतंय, शरीरातली उष्णता कमी करते. पचनक्रिया बरोबर झाली की शरीरातली उष्णता आपोआप कमी व्हायला सुरुवात होती. पचनक्रिया बिघडली की उष्णता वाढायला सुरुवात होती आणि पचनक्रिया सुधारली की ती उष्णता हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. पुन्हा एक गोष्ट सांगतो, ज्या लोकांना वैवाहिक जीवनामध्ये नैराश्य आहे, शीघ्रपतनची समस्या आहे, कमजोरी आहे, त्या लोकांनी सुद्धा या मंजिऱ्याची जी पावडर असते ती पावडर केळामध्ये टाकायची, केळाला उभं चिरायचं आणि त्याच्यामध्ये ती पावडर भरून ते केळ जर खाल्लं तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 केळं खा जेवायच्या अगोदर आणि अनुभव बघा. कमेंटमध्ये नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा भावांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेता जाणं.